कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर तुम्ही एक रमी खेळताना कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी सोशल मीडियावर टाकलेला आहे. आता अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या बाजूचे अनेक प्रश्न मांडले, पण सरकारकडनं त्यासाठी कुठेही सकारात्मक उत्तर नाही आलं. कर्जमाफीचा मुद्दा घ्या, नाहीतर दुबार पेरणी आता अनेक ठिकाणी करावी लागेल अशी परिस्थिती आहे. जो अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, विम्यामध्ये जे काही निकष जे होते, ज्याला आपण ट्रिगर्स म्हणतो, ते जे काढले त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होणं, अनेक असे प्रश्न आहेत जे आम्ही सर्वजण फार घशाला कोरड परुस्तर आम्ही तिथं मांडत होतो. पण सरकार त्याबाबत सकारात्मक नव्हतं. आणि कृषी मंत्री ज्यांनी कुठेतरी शेतकऱ्याचा आवाज म्हणून तिथं मुद्दे मांडले पाहिजे आणि ते विषय सोडले पाहिजे, अडचणी सोडल्या पाहिजे. आठ आत्महत्या दिवसाला शेतकरी त्या ठिकाणी करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपले जे कृषी महोदय तिथं जर रम्मी सारखा खेळ नाही तर रम्मी खेळत असतील तर त्याला आपण काय म्हणणार? म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. कुठेतरी तुम्ही अधिवेशनामध्ये आमदार म्हणून आम्ही सिरियस आहोत, पण तुम्ही मंत्री आणि सरकार म्हणून तुम्ही कधी सिरियस होणार आहोत? या गरीबाचे विषय तिथे कुठे मांडणार आहात? त्यामुळे आओ रम्मी खेलो महाराज असं काही ते त्या रम्मीचं स्टेटमेंट आहे असं मला ऐकायला मिळालेलं आहे. तसं आता शेतकरी म्हणायला लागेल की गरीबो के बांधो पे आओ महाराज असं आता शेतकरी महाराष्ट्राचे त्या ठिकाणी बोलायला. अतिशय म्हणजे तो व्हिडिओ आलाय आणि त्यावेळेस आम्हाला असंही कळतं की शेतकरी आणि पशुसंवर्धन या विषयावर अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा होती. पण आमचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे हे दुसऱ्याच गोष्टीमध्ये थोडे बिझी होते. म्हणजे कृषी खात्यावर संदर्भात चर्चा सुरू होती तरी सुद्धा ते रम्मी खेळताना दिसतात. गंभीर सरकार गंभीर नाही का असं दिसतंय ना? सरकार कुठे गंभीर आहे? इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी देऊ, आम्ही भावांतर योजना आणू, आम्ही विम्याच्या बाबतीत सकारात्मक काही चांगले निर्णय त्या ठिकाणी घेऊ. आज ज्या आत्महत्या दिवसाला 8 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत त्याच्यावर आम्ही काहीतरी योग्य असा निर्णय घेऊन आत्महत्या कशा रोखल्या जातील यासाठी प्रयत्न करू. पण या बाबतीतली कुठलीही चर्चा अधिवेशनामध्ये झालेली आपण सगळ्यांनी नाही झालेली आपण बघितलेली आहे. कुठेतरी वारंवार वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य जे आहेत ते कृषी मंत्री करतात किंवा तो जो व्हिडिओ आलाय, तुम्ही सरकारकडे काय मागणी करणार? आता सरकारने निर्णय त्या बाबतीत घ्यावा, पण सरकारपेक्षा अजितदादांनी त्या बाबतीतला योग्य असा निर्णय घ्यावा. आणि दुसरं कसं आहे की अजितदादाच्या पक्षातले एक प्रमुख नेते कालच म्हणलेले आहेत की कुठलाही निर्णय घ्यायचा आहे तर आम्हाला बीजेपीकडे जावं लागतं. आता मग निधीसाठी सुद्धा तुम्हाला बीजेपीकडे जावं लागतंय का तुमचे मंत्री कसे काम करायला पाहिजे, कशा पद्धतीने वागले पाहिजे, काय गोष्टीचं तारतम्य तिथे त्यांनी नीट ठेवलं पाहिजे, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आता जर भाजपशी बोलायचं असेल तर जावा, आता भाजपशी बोला आणि तुमच्या मंत्र्यांच्या बाबतीत तुम्ही काय करताय लोकांना सांगा. तर निश्चितच आता तुमच्या मंत्र्यांच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेतात हे आता अजित पवारांनी सांगावं असं वक्तव्य जे आहे ते आमदार रोहित पवारांनी केलेलं आहे. कॅमेरा क्रमांक कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, कर्जत, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.